अगदी आज लढत पाहायला मिळते चांदई विरोधात भाताले। भाटाले या संघाच्या अगेन्स्ट खेळत असताना चांदई दोन संघ तितकेच तरबेज आहेत। दोन संघांदरम्यान एक चांगली भिडत आपल्याला पाहायला मिळेल। अनेक वेळा हे दोन संघ आमने सामने आलेत आणि पुन्हा एकदा या क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती हे दोन संघ प्रतिस्पर्धी म्हणून आज या सरपंच चषकामध्ये पाहायला मिळत आहेत। त्यांना आयोजकांकडून आमच्या कॉमेंट्री बॉक्स कडून मनपूर्वक मनस्वी शुभेच्छा आणि तात्काळ या लढतीला आता सुरुवात होत असताना सकाळच्या सत्रापासून पाहुण्यांचा आपण ताफा पाहिल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत केलं जाईल। खेळाडू वर्ग सातत्याने एक चांगले सहकार्य करतायत आणि ग्रामस्थांच्या सहसाथीनं या चांदप गावामध्ये हा क्रिकेटचा भव्य दिव्य आपल्याला सोहळा पाहायला मिळतो। टॉस खूप इम्पॉर्टंट होता, टॉस जिंकला होता टीम भाटालेनं आणि पहिल्यांदा स्वीकार केलाय निश्चितच गोलंदाजीचा आणि फलंदाजी करतोय चांदई। एक चंदेरी सोनेरी कामगिरी करण्यासाठी दोन संघ आज या चांदप गावामध्ये खेळतायत। हे आरडी क्रीडा संकुल या दोन संघांना गाजवायचंय आणि सद्यस्थितीला पहिल्या फेरीतील हा सामना इथे रंगताना पाहायला मिळतो। एक वेगवान गोलंदाजीचं आपल्याला आकलन पाहायला मिळतं। बॉलिंग ट्रॅक वरती आग ओकणारी गोलंदाजी ही साकार होते। गोलंदाज पंकज पहिल्या दोन चेंडूंमध्ये काहीसा दमदार गोलंदाजीचा कार्यकाल या गोलंदाजाकडून साकार होतो आणि फलंदाज पाहायला मिळतात मंगेश साथीने शांताराम। दोन फलंदाजांना चांगलं काम हे साध्य करायचंय। पहिल्या फेरीमध्ये धडधाकट स्कोर हा उभा करावा लागेल। समोरील संघ सुद्धा तितका तगडा आहे आणि या संघाविरोधात एक चांगली फटकेबाजी करावी लागेल टीम चांदईला। अगदी आक्रमकरित्या चेंडू हाताळले जात आहेत। पहिल्या तीन चेंडूंमध्ये गोलंदाजी ही तितकीच घातक राहिली। मंगेशनं अगदी तीन चेंडू डॉट खेळलेत। नेक्स्ट बॉल अगली पेशकश अवे फ्रॉम द बॉडी अगदी फलंदाजापासून काहीशे दूरवरचे चेंडू सफर केले जात आहेत आणि पाठोपाठ सलग चार चेंडू इथे निर्धाव राहिलेत। या स्पर्धेतील अगदी निर्धाव षटक हाताळण्याच्या पुनपर्दे रस्त्यावरती पाहायला मिळतो हा गोलंदाज पंकज। अतिशय घातक चेंडू सफर केले जात आहेत आणि हे पाहता अगदी चेंडू क्रमांक 5 कुठल्या पद्धतीने सफर होईल हे पाहावं लागेल। प्रहार करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तैनात आहेत डीप मिडविकेट कडे उत्तमरित्या हा चेंडू इथे सफर झालाय। अगदी 5व्या चेंडू गणिक अकाउंट ओपन झाले। टीम चांदईचं अकाउंट ओपन होते। मंगेश नामक खेळाडूचं स्ट्राईक रोटेट झाली आणि पहिल्यांदाच प्रथमतः येईल शांताराम। डावकुरा फलंदाज आहे। उत्तमरित्या फटकेबाजी याही फलंदाजाला इथे करावी लागेल। अलीकडच्या 5 चेंडूमध्ये पंकज नामक गोलंदाजानं वरचढ अशी कामगिरी समर्पित केली। 100% एफर्ट ज्या गोलंदाजानं साध्य केले, परंतु अखेरच्या चेंडूगणिक जर एखादी मोठी चपराक लागली तर जो काही 5 चेंडूंचा जो दबाव होता तो पूर्णपणे सरकवला जाईल इतकी ताकद एक फटक्यामध्ये आपण अनेक वेळा पाहिली आहे। जे पहिल्या फलंदाजासाठी स्ट्रॅटर्जी राहिली त्याच स्ट्रॅटर्जीनं शांताराम साठी हा चेंडू सफर झालाय। आलेला अजून एक डॉट बॉल आणि अशा रीतीने पिवनचं पहिलं षटक हे समाप्त झालंय आणि धावा धावपटलावरती पाहायला मिळत आहेत। टीम चांदई बिनगडी बाद फक्त एक। उत्तमरित्या पिवनचं पहिलं षटक हे आपण हाताळताना पाहिलं। आज उत्कृष्ट दर्जाचं गुणसंख्यांक लेखन मुकेशजी बोराडे असतील रोहितजी बोराडे यांच्या माध्यमातून होत असताना गावच्या क्रिकेटसाठी एक वेगळी भूमिका नेहमीच प्रत्येक गावच्या युवा वर्गाची असते। तीच भूमिका आज चांदपकरांच्या माध्यमातून पाहायला मिळते। अगदी ज्येष्ठांचा आशीर्वाद आणि युवा पिढीची साथ याने साकारलेले हे क्रीडांगण आणि या क्रीडा नगरीमध्ये तितकाच दमदार हा सामन्याचा आपल्याला आगास पाहायला मिळतो। 20 मिनिटांच्या आतोआत पहिल्या 4 षटकांची सरबती ही साकार होणं गरजेचं आहे। चला आपण स्पीडली खेळायचंय। टीम भाटाले दोन संघ तितके तरबेज आहेत। अनेक वेळा आमने सामने आपण येताना या दोन संघांना पाहिले आणि आज कोणत्या संघाची सरशी
ही पुढे असेल आणि सरपंच चषकामध्ये आपली वेगळी छाप कोणता संघ उमटवेल हे पाहावं लागेल. अजिंक्यपद जिंकण्याच्या ईर्षेनं आज हे दोन संघ आमने सामने खेळत आहेत आणि प्रत्येकाला एक मौल्यवान हा क्षण अनुभवायचा आहे. एक चांगला विजय हा साकार करायचा आहे, परंतु हा रस्ता खूप खडतर असेल. काटेरी वळणातून पुढे प्रवास करावा लागेल, तेव्हा ट्रॉफ्यांच्या दिशेनं एखाद्या संघाची आपल्याला वर्णी पाहायला मिळेल. आलेला पुढील गोलंदाज पियुष नामक गोलंदाजाचा वापर केलाय टीम भाटालेनं. हे षटक फलंदाजी करणाऱ्या टीम साठी तितकंच इम्पॉर्टंट आहे. अलीकडच्या षटकादरम्यान धावसंख्येला पूर्णपणे ताळेबंद केले, धावसंख्येला लॉक केलंय, परंतु आता कुलूप खोळावं लागेल. चावी कोणत्या फलंदाजाकडे हे सुद्धा पाहावं लागेल, परंतु सातत्यानं डॉट बॉल हे सत्र जारी आहे, कारण गोलंदाजी तितकीच भारी आहे. पंकजनं ज्या पद्धतीने षटक हाताळलं त्याच दर्जाचं षटक हाताळलं पियुष नामक गोलंदाजाकडून, परंतु फलंदाज मंगेशचा विचार केला. डॉट बॉल खेळाय, तब्बल 6 चेंडू डॉट खेळाय. 6 चेंडू डॉट खेळणं हे सर्वात मोठी डोकेदुखी आहे आणि त्यानंतर आलेला हा बलशाली बलवान सरपंच चषकातील हा सुपर मंच गाजवत असताना हा दमदार पंच षटकार. अगदी हवाई सफर दाखवत असताना, हवाई उड्डाण घेत असताना हा आपण फटका पाहिला. फलंदाज मंगेश आता आक्रमक झालाय. अलीकडे डॉट बॉल खेळत होता, परंतु आता दाखवून दिलं काही तर तुपाशी नाही तर उपाशी त्या दर्जाची खासम खास फटकेबाजी या फलंदाजाकडून अंतिम टप्प्यामध्ये साकार होते, परंतु तात्काळ गोलंदाजानं सुद्धा कमबॅक हे दाखवले. आलेला अजून एक डॉट बॉल. हे डॉट बॉलचं सत्र सातत्यानं जारी आहे, कारण गोलंदाजीमध्ये पूर्णतः आक्रमकता पाहायला मिळते. सध्या घडीला जर पाहिलं तर या परिभागामध्ये नामांकित स्पर्धेचा आपल्याला आगाज हा आपल्याला पाहायला मिळतो. सर्व आयोजकांची प्रचंड मेहनत आणि त्या दर्जाचं एक आयोजन. पर्व क्रमांक पहिल्या पर्वामध्ये लाखात भारी आयोजन साध्य करण्याची भूमिका ही साकार केली आहे. MS ग्रुप मुरबाड आयोजित आई बागेश्वरी चषक भव्य टेनिस बॉल ओव्हरऑल क्रिकेटचे सामने सोमवार दिनांक 20/1/2026 ते रविवार दिनांक 26/1/2026 पर्यंत स्पर्धेचा कालखंड पाहायला मिळेल. ठिकाण सारिका ग्राउंड मुरबाड. आयोजक MS ग्रुप व आई बागेश्वरी मित्रमंडळ छत्रपती संभाजीनगर मुरबाड. या परिभागामध्ये आई बागेश्वरी चषकाचा आगाज आहे आणि या स्पर्धेमध्ये जर कुणाला सहभाग नोंदवायचा असेल तर संपर्क करू शकता. विवेक बाबू खाडे यांच्याशी आपण संपर्क साधा, अजयजी बिडवी यांच्याशी आपण संपर्क साधा. आणि ओपन स्पर्धा सुद्धा तालुका हापची स्पर्धा सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. अगदी पूर्ण ओपन क्रिकेट स्पर्धा आहे, जे प्रथम पारितोषिक 1 लाख. तर आपण आयोजकांशी संपर्क साधा. पहिल्या 2 षटकांदरम्यान धावा बनतायत धावपटलावरती बिन गडी बाद 11 धावा धाव पुस्तकावरती. अगदी धारदार गोलंदाजीचं शस्त्र आपण पाहिलं. उत्तमरित्या चेंडू सफर केले जात आहेत. फलंदाजांना डोकं वर काढू दिलं जात नाहीये. इतक्या घातक गोलंदाजीचं अनुकरण पाहिलं. पहिल्या गोलंदाजानं पूर्णपणे दहशत प्रस्तावित केली, ज्याचं नाव पंकज. फक्त धाव त्यानं खर्च केले 1 आणि आता 10 धावा खर्च करणारा गोलंदाज पियुषला पाहिलं. 1 षटकार लागल्यानंतर तात्काळ या गोलंदाजानं घर वापसी दाखवली आणि अशा रीतीने पहिल्या 2 षटकांदरम्यान 11 धावा धावपटलावरती येत आहेत. आणि पुढील गोलंदाज पुन्हा एकदा पंकजचा वापर झालाय, ज्यानं P1चं पहिलं षटक हाताळलं. सांघिक कोठ्याचं हे तिसरं वैयक्तिक कोठ्याचं दुसरं षटक हाताळलं जाईल. एक स्टायलिश खेळाडू, तितकी स्टायलिश आणि घातक गोलंदाजी सध्या घडीला साकार करतोय, परंतु फलंदाजांना अटके पार फटके लगावणं सुद्धा गरजेचं आहे. डावखुरा फलंदाज शांताराम जो 2 चेंडू खेळला 3 धावा त्याच्या बॅटमधून आणि अशा या फलंदाजाला आक्रमकरित्या फटके खेळणं गरजेचे आहे. अतिशय वेगवान चेंडू सफर झालाय. पाठमोरी तितकं चांगलं
क्षेत्ररक्षण आखले लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित होते. सिंगलला सुद्धा क्रिकेटमध्ये तितकंच महत्व आहे. जिथे डॉट बॉल साध्य होत आहेत तिथे सिंगल रनचं महत्व सुद्धा तितकंच मौल्यवान आहे. सोन्यापरी ती धावसंख्या ही नोंदली जाते आणि त्या धावसंख्येचा हा विडा पुढे मार्गस्थ होत असताना धावसंख्या पुढे जाऊन पोहोचते 12 वरती. गोलंदाज येतोय पुन्हा एकदा पंकज. नेक्स्ट बॉल अगदी लाईन लेंथ मध्ये बिघाडी पाहायला मिळते. व्हाईट बॉलची समाप्ती आहे. अवांतर स्वरूपामध्ये ही धाव इथे अंकित होत असताना 13 धावा धावपटलावरती लागतायत. ऍज ओपनर सलामीवीर काढो बॅटिंग मार्क वरती मंगेश जो सातत्याने डॉट बॉल खेळत होता. एक षटकार त्याच्या बॅटमधून राहिला आणि या फलंदाजाला ग्रेट स्टार्ट देणं हे तितकंच महत्वाकांक्षी असेल. प्रहार केला क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरीचा प्रयत्न आहे परंतु नकार आहे. एकच धाव मिळते. प्रामुख्याने पूर्णपणे धावसंख्येला जगडून ठेवले. धावसंख्येला रोख लागली. 14 धावा धावपटलावरती लागतायत. विजयाचा सौदा आखायचा आहे. यापुढील संघांनी सुद्धा आपण सज्ज राहायचंय. कारिवली विरोधात वडूनगर, कलम विरोधात खारबाव अशा मातबर संघांचा सहभाग संबंध आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळेल. परंतु इथे काहीसा फेरबदल हा आयोजकांच्या माध्यमातून केला जाईल. जिथे कदाचित विनर टू विनर हा सामना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु कारिवली वडूनगर कलम खारबाव आपण सुद्धा सज्ज राहायचंय. हॅलो हॅलो प्रेक्षकांचा ताफा या मैदानाच्या सभोवताली येत असताना हर्ष 11 खारबाव त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि भूमी 11 कलम जगन्नाना पाटील एक मोठं नाव आहे. त्यांचे संघ या स्पर्धेमध्ये खेळेल. त्यांचं मनपूर्वक स्वागत. सुंदररित्या फटका इथे कन्वर्ट झालाय. अंतिम पडामध्ये आलेला हा षटकार. अलीकडच्या काही कालखंडामध्ये धावसंख्येला पूर्णपणे रोख लागली. परंतु आता धावा बनतायत. हा एक सुखद धक्का म्हणावा लागेल सांदेश संघाच्या प्रेक्षकांसाठी. अजून एक प्रहार केलाय. गुदगुल्या करत हा चेंडू पुढे मार्गस्थ होत असताना फुटबॉल स्किट पाहिली आपण. प्रयाग काय प्रयास राहिलाय, काय प्रयोग केलाय त्यानं. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती काही क्षणार्धासाठी तो रोनाल्डो झाला. अगदी पायामध्ये फुटबॉल स्किटचा त्यानं वापर केला आणि हे पाहता आपल्या संघासाठी या खेळाडून तब्बल 3 धावा वाचवल्या मित्र म्हणेन. आणि या षटकाने धावा पुढे मार्गस्थ होत आहेत. संघ जाऊन पोहोचतोय 21 या धावा संख्येवरती. रनआउटच्या स्वरूपामध्ये एक खेळाडू पुढे माघारी येताना पाहायला मिळेल. कदाचित इथे 4 धावा होऊ शकल्या असत्या. तिथे प्रयास केलेला एक उत्तम प्रयोग आणि हे पाहता अगदी फुटबॉल स्किटचा ज्यानं वापर केला. पायानं अगदी फुटबॉलचा आपण वापर पाहिला आणि त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये अगदी मोठा झटका लागताना पाहिला. जिथे शांतारामला शांत केलं. आलेला नवीन खेळाडू वैभव एक वैभवशाली इतिहास जागरूक करण्याच्या बेतामध्ये या खेळाडूला चांगला खेळ हा साकार करावा लागेल. धावसंख्या सध्या गतीला काहीशी रोख पाहिली आहे आणि अगदी 21 धावसंख्येचं गोलमोहर सध्या घडीला धावपटलावरती फुलताना पाहायला मिळतं. अगदी या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे. 5 चेंडूंचा भेदक मारा पाहिला ज्याच्यावरती एक षटकारही लागला आणि त्यानंतर या गोलंदाजानं चांगलंसं कमबॅक साधलं. अगदी याने धावा खर्च केल्या 10. ज्या पहिला गोलंदाज पंकजनं एक धाव खर्च केली होती तोच गोलंदाज पुन्हा एकदा या षटकामध्ये 10 धावा खर्च करतो. परंतु अजूनपर्यंत एक चेंडू शिल्लक आहे. अगदी त्याच्या संपूर्ण चेंडूंचा विचार केला लेखाजोखा तर 11 धावा सध्या घडीला या गोलंदाजानं खर्च केल्यात. कारण पिवनच्या पहिल्या षटकामध्ये एक धाव त्याने खर्च केली होती. अंतिम बॉल एक चांगला पडा ऑन साइडला क्लिअर केलाय. काउकॉर्नर क्षेत्रातून अगदी बिडॉनकडे एक वेगवान धाव घेत असताना आपण क्षेत्ररक्षकाला पाहिलं आणि आईली फक्त एक सिंगल रन्स आणि 3 षटकांदरम्यान धावा लागतायत. धावपटलावरती टीम सांदई 1 गडी बाद 22.
तीन षटकं समाप्त झाली. अजून एक स्पर्धा येते. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन बदलापूर संलग्न वांगणी आई गावदेवी मित्रमंडळ वालिवली गाव आयोजित नगरसेविका चषक 2026 या स्पर्धेचा कालावधी आहे दिनांक 22 जानेवारी ते 26 जानेवारी आणि या स्पर्धेचं ठिकाण आंबेशिव गोल मैदान टिटवाला रोड बदलापूर पूर्व आणि प्रथम पारितोषिक 1,00,000 रुपयाची धनराशी असलेलं नगरसेविका चषकाचा आपल्याला स्पर्धा पाहायला मिळेल. ज्या स्पर्धेमध्ये मालिकावीर म्हणून मोटरसायकल आहे. प्रवेश फी 12,500 रुपये आणि ज्या संघांना सहभाग नोंदवायचा आहे त्यांनी प्रमोदजी आगिवले, विशाल मस्कर, अविनाश मस्कर, अतिश मस्कर, आकाश दळवी, अमित मस्कर, हरीश वजे आणि अविनाश वजे यांच्याशी आपण संपर्क साधा. चषक पाहायला मिळेल आई गावदेवी मित्रमंडळ वालिवली गाव नगरसेविका चषक 2026. गोलंदाजीच्या बहुल्यावरती नीरज नामक गोलंदाजाचा वापर झाला. पहिला चेंडू डॉट राहिलाय. आलेला नवीन खेळाडू वैभवशाली इतिहास जागरूक करायचंय. मंगेशनं काही चेंडू डॉट खेळले, काही मोठी फटके त्याच्या बॅटमधून पाहिले, परंतु अंतिम पडामध्ये मंगेशच्या बॅटमधून जेवढ्या धावा येतील तेवढ्या पोषक ठरल्या जातील. व्हाईट बॉलनं सांघिक कोठा पुढे मार्गस्थ होतोय. 23 धावसंख्येचं गुलमोहर हे धावपटलामध्ये फुलले. हे पुरेसं नसावं कारण समोरील संघ सुद्धा तितका तगडा आहे. त्या संघाचं नाव वाटाले. अनेक स्पर्धेमध्ये या संघाचा दबदबा पण पाहिलाय. अगदी गोलंदाजाने एक वेगळी स्ट्रॅटर्जी आखली. अबे फ्रॉम द बॉडी फलंदाजापासून काहीशे दूरवरचे चेंडू हे सफर केले जात आहेत. कधी कधी हा धक्कादायक प्रयत्न अनेक वेळा वारंवार होताना पाहिलाय. खरं गोलंदाजानं मनोमन ठाणलं असतं की फलंदाजापासून काहीशे दूरवरचे चेंडू सफर झाले तर फटके खेळणं काहीसं कठीण असतं आणि त्यानुसार अगदी फिल्डिंगची व्यूहरचना सुद्धा आखली आहे टीम भाटालेनं. फलंदाजासाठी षडयंत्र आखले. हो त्याच दिशेनं अगदी ही चपराक पाहायला मिळते. एक धाव, दुसरीचा प्रयत्न, धोका आहे, यष्टिरक्षक पुढे जाईल परंतु नकार आहे आणि तात्काळ 2 धावा जलद गतीने प्राप्त होत आहेत. धावसंख्येचा काहीसा दुष्काळ आहे परंतु अंतिम पडामध्ये येणारी प्रत्येक धाव ही पोषक वातावरणामध्ये जाऊन पोहोचवेल टीम सांदैला. अगदी चंदेरी कामगिरी साकार करायची असेल तर तितकीच सोनेरी गोलंदाजी फलंदाजी ही आखावी लागेल दोन्ही संघांना. धक्कादायक प्रयत्न होता. खराब फिल्डिंग, बॅकअप चांगलं पाहायला मिळतं. जितू माली याची आपण सरशी पाहिली. बॅकअप साठी पुढे सरसावले. क्षेत्ररक्षक पुढे पियुषला काहीसा चकवा राहिला परंतु कोहलीनं तात्काळ कमबॅक साधलं. माली त्या ठिकाणी सज्ज होते आणि अशा रीतीनं सांघिक कोडा पुढे मार्गस्थ होते. 27 जितू माली अतिशय दमदार क्रिकेटर. याही लढतीमध्ये त्याला छाप सोडायची परंतु खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये काहीशी वरचढ कामगिरी पाहायला मिळते. टीम भाटाले या संघाची अजून एक खेळाडू बाद होतोय. झटका क्रमांक 2 आणि खेळाडू बाद होतोय वैभव मंगेश नामक खेळाडू इथे बाद होताना वैभव अजूनपर्यंत खेळपट्टीवरती तळ ठोकून बसलाय. त्याला चांगले फटके लगावणं गरजेचं आहे. धावसंख्येला पूर्णपणे रोख लागली. 27 धावा सध्या गडीला होत असताना नवीन आलेला खेळाडू आतिश नामक खेळाडूची आता वर्णी लागतीये. यानंतर विनर टू विनर हा सामना तुम्हाला पाहायला मिळेल. विनर संघ आपण थांबायचंय. तात्काळ क्रिकेट रसिकांना तोही सामना पाहायला मिळेल आणि वेळेनुसार प्रत्येक सामना हा संपन्न होईल. आजच्या संपूर्ण लढती आज पूर्णतः कव्हर कराव्या लागतील. ग्रामीण टेनिस cricket.in लाईव्ह प्रक्षेपण वाहिनी यांचं मोलाचं कार्य संदेशजी कंटी असतील, फाउंडर गौरव सावंत यांचं मनस्वी आभार. एक दमदार शानदार हा शामियाना त्यांच्या माध्यमातून पूर्णपणे लाईव्ह स्वरूपामध्ये कव्हर केला जातो. नेक्स्ट बॉल अटॅकिंग गोलंदाजी सफर होते. आलेला अजून एक डॉट बॉल आणि या षटकातील अगदी पंचम 5 बॉलचा पण भेदक मारा पाहिला ज्यामध्ये
निश्चितच इकॉनॉमिकल स्पेल हा साकार होताना पाहिला. अखेरच्या चेंडूगणिक एक मोठी चपराक ही लगावणं गरजेचं टीम चांदईला. अगली पेशकश सुंदररीत्या हा चेंडू सफर होतोय. आलेला अजून एक डॉट बॉल आणि पहिल्या 4 षटकांदरम्यान धावा पाहायला मिळत आहे. टीम चांदई एकूण धावा 27. फक्त 5 धावा. पंचतारांकित गोलंदाजीची आपण आखणी पाहिली आणि यापुढील गोलंदाज येतोय प्रयाग. एक चांगली अशी फिल्डिंग ज्याने साकार केली होती अलीकडच्या षटकादरम्यान. आपल्या सांगी कोट्यासाठी ज्याने 3 धावा वाचवल्या होत्या. असा काढो प्रयाग या गोलंदाजाचा इथे वापर होतो. चला वेगवान खेळ साकार करायचे. एक एक सेकंद एक एक मिनिट खूप आयोजकांसाठी मौल्यवान आहे. आलेला नवीन गोलंदाज प्रयाग. ओहो प्रयागचा राज आधी राज्य पाहायला मिळतो. पहिला चेंडू त्याच्या माध्यमातून डॉट राहिला. समोर आलेला काढो आतिशी पारी खेळण्यासाठी आतिश आणि वैभव हे 3ऱ्या आणि 4थ्या क्रमांकाचे फलंदाज. मध्यमक्रमी फलंदाजांना वाजवी खेळ हा साकार करायचा. आपल्या भात्यातून मोठमोठे फटके इथे येणं गरजेचे असेल. खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये काहीशी शांत धावसंख्या पाहायला मिळते. ओहो बॅटची कडा होती की काय. यष्टीरक्षकाला चकवा दिलाय. यष्टीरक्षक सज्ज होते. जयदीप आणि तात्काळ एक धाव ही परिपूर्णपणे साकार होते. कदाचित झेलची नामी संधी होती परंतु संधीचं सोनं करता आलं नाहीये. झेल सुटलाय आणि आलेली ही एक धाव काहीशी फलदायक ठरते टीम चांदईसाठी आणि 28 धावसंख्येवरती दरमजल पाहायला मिळते. चेंडू क्रमांक 3. ओहो प्रहार दमदार वार राहिलाय. अगदी सुंदररित्या हा फटका खेळलाय. सरपंच चषकातील हा रॉयल पंच सिक्सर. चांदी संघाच्या प्रेक्षकांना खुश केलंय. झाबुक झुबुक हा आपण फटका पाहिला जिथे 7 धावसंख्येची मोहर उमटवली आहे. अगदी हवाई हल्ले ते जारी होत आहेत. हवाई उड्डाण घेतली जात आहेत. सर्जिकल स्ट्राईक केलंय. घुसून वार केलाय. अगदी उत्तमरित्या फटका कन्वर्ट केला जिथे धावसंख्येचा टोलेजंग फटका पाहिला आणि धावसंख्या जाऊन पोहोचते अगदी 34 या धावसंख्येवरती. राईट मुहूर्त विकेट मारा राहिलाय. लाईन पाहावी लागते. पंचांचा इशारा आला. वाईट बॉल सिंगल न धावसंख्या पुढे मार्गस्थ होते. 35 धावा येत आहेत आणि पहिल्या पूर्वार्धातील अजून पर्यंत चेंडू शिल्लक आहे 3. सन्मानजनक धावसंख्या बनवायची असेल तर प्रत्येक चेंडूवरती अनामारी करावी लागेल. मुंह तोड जबाब द्यावा लागेल. बिना दिवाळीचे रॉकेट आपल्या भात्यातून पेशकश करावे लागतील फलंदाजी करणाऱ्या चांदईला. चंदेरी फटकेबाजीसाठी संघ हा ओळखला जातो परंतु या संघाला पूर्णपणे रोखून धरले. अंतिम पडामध्ये आलेले फटके फलंदाज आक्रमकरित्या खेळतोय. आतिशी फटकेबाजी दाखवत असताना आतिश नामक फलंदाज उत्तमरित्या फटके खेळतो. ओहो सुंदर फटका डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटक्या मध्ये ताकद खूप आहे. आलेला हा अजून एक बलशाली चौकार. तळेसाची अगदी पुढे धावसंख्या मार्गस्थ होते. अश्वमेधाप्रमाणे टपटप आवाज करत हा आपण फटका पाहिला. आलेला हा दमदार चौकार काहीस बल प्राप्त करून देईल चांदई या टीम साठी. 39 धावा सध्या घडीला धावपटलावरती रुजू होत असताना गोलंदाज आहे प्रयाग. एक चांगला प्रयास त्याला अंतिम पडामध्ये साकार करायचा आहे. स्लोअर चेंडू सफर झालाय.
गतीमध्ये परिवर्तन पाहिलं, मिश्रित गोलंदाजी आलेला अजून एक डॉट बॉल आणि खेळाच्या पहिल्या पूर्वार्धातील अगदी शेवटचा चेंडू शिल्लक आहे. अंतिम चेंडू गणिक निश्चितरित्या जर हा मोठा फटका राहिला तर सन्मानजनक धावत संख्येकडे सांदेश संघाचं प्रस्थान असेल. तो मोठा फटका खेळेल का फलंदाज ही साशंक आहे. प्रहार प्रहार हातोडा फटका वाडिश लोकांच्या टोक्यावरून तमतमाता सनसनाता छगा षटकार. धावपटलावरती बनताना पाहायला मिळतात अगदी 45 सन्मानजनक धावत संख्या बनतीये आणि 46 धावत संख्येची आवश्यकता आहे फलंदाजी करणाऱ्या भाटाले या टीमला. तर स्वागत कक्षमध्ये शाही सत्कार सोहळा संपन्न केला जाईल. सन्माननीय व्यक्तिमत्व विकी दादा भोईर उपसरपंच कासगाव या पाहुण्यांना स्वागत कक्षमध्ये सन्मानित केलं जाईल. अगदी कमी वयामध्ये ज्यांना कासगावच्या उपसरपंच पदाची धुरा त्यांच्या खांद्यावरती आपण मिळताना पाहिली असे युवा दमदार व्यक्तिमत्व विकी दादा भोईर यांचा शाही सत्कार सोहळा आयोजकांच्या शुभ हस्ते इथे संपन्न केला जातो. अर्पण या पुष्पगुच्छ भावसुमनांचे प्रेम भरे स्वागत करूया मान्यवरांचे. प्रिय सन्मान्य सौजन्यशाली पाहुणे आली मने प्रसन्न झाली. अतिशय आल्हाददायक वातावरणामध्ये विकी दादा भोईर यांचा हा शाही सत्कार सोहळा इथे संपन्न होतो. थँक्यू. तर यापुढील सामना विनर टू विनर असेल याची आपण नोंद घ्या. परंतु खेळाच्या पहिल्या पूर्वार्धामध्ये भाटाले संघाविरोधात चांदईनं चंदेरी कामगिरी साकार केली आणि अगदी 45 धावा धावपटलावरती लागतात. 46 धावा संख्येची आवश्यकता आहे. कमेंट्री बॉक्स मध्ये इथे जॉईंट होतील समालोचन क्षेत्रातील अतिशय अग्रेसर अग्रगण्य नाव या परिभागातील समालोचन क्षेत्रातील अध्यक्ष महोदय महेशजी धुळे सर, माडी सर, मॅमट्रॉन जोबेली बदलापूर. थँक्यू. पर्व आपण एन्जॉय करतोय. ग्रामीण टेनिस क्रिकेट.in या वाहिनीच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण चालू आहे. एका बाजूला ब्रह्मदेव भाटाळे आणि दुसऱ्या बाजूला श्री 11 जयशंकर चांदई या दोन टीम मध्ये ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. खेळाच्या पहिल्या सत्रामध्ये 45 धावा बनल्या गेल्या आणि 46 धावांचं टार्गेट सध्या सेट आहे. या मॅच मध्ये आपण पाहतो एक सन्मानजनक धावत संख्या आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण चांदई संघाकडे देखील अनेक चांगले चांगले गोलंदाज त्यांच्या भात्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे वैभव थेर संघाचा सरसेनापती. आघाडीची जोडी आपण पाहतो ब्रह्मदेव भाटाळे संघाच्या वतीनं पंकज आणि प्रेम. ज्या पंकजने मात्र पूर्वार्धामध्ये अप्रतिम गोलंदाजी केली आहे. मॅच ऑन. हो पहिलाच बॉल
लॉफ्टे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न लॉंग ऑफला टिपली असेल. मी बघाशीच सांगितलंय अगदी चांदई संघाच्या भात्यात देखील चांगले चांगले गोलंदाज आहेत आणि पहिलं षटक हाताळत असताना P1 मध्ये पहिल्याच बॉलवरती दे धक्का फलंदाज बाद. आणि चांगली कामगिरी अगदी आपण पाहतो ऑलराऊंडर भूमिका बॅटिंग मध्ये देखील चांगलं त्याचं भरीव योगदान असतं. गोलंदाजी मध्ये आपण पाहिलं तर जेव्हा जेव्हा कमी धावसंख्येचे सामने असतात तेव्हा तेव्हा वैभव थेर वरती फार मोठी जिम्मेदारी असते. तिसरी 11 जयशंकर चांदई संघाची पहिल्या बॉलवरती विकेट प्राप्त केली आहे. आत्मविश्वास कुठेतरी उंचावलेला पाहायला मिळेल गोलंदाजाचा या मॅच मध्ये. 46 धावांचं टार्गेट आहे. आज तुम्हाला दिग्गज संघ या विभागामध्ये खेळताना दिसेल. एका बाजूला भिवंडी ग्रामीणचं क्रिकेट तर दुसऱ्या बाजूला कर्जत ग्रामीणचं क्रिकेट आहे. क्या बात आहे. सध्या आपण पाहतो पहिले षटक हाताळण्यासाठी सज्ज वैभव थेर पुन्हा एकदा स्ट्राईक एंडला प्रयाग जो बॅटर मैदानामध्ये दाखल झाला. ओ राऊंड विकेट पंचांकडे स्ट्रॉंग अपील कॉट बिहाइंड आणखीन एक धक्का लागेल. अगदी आपण पाहतो हलकासा बॅटला चुंबन घेऊन बॉल चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 1 मोर विकेट डाऊन बॅक टू बॅक 2 धक्के. अगदी आपण पाहतो हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती हा गोलंदाज वैभव थेर बॅक टू बॅक 2 धक्के दिलेले आहेत. अगोदर प्रेम बाद झाला त्यानंतर आता प्रयाग. सगळे एकाच राशीचे खेळाडू आपल्याला टॉप ऑर्डर मध्ये पाहायला मिळतात. प्रेम प्रयाग पंकज आणि आता मात्र चौथ्या क्रमांकावरती आलेला आहे केतन. अजून जर एक विकेट प्राप्त केली विकेट हॅट्रिक संपादित केली तर गोलंदाज वैभव थेरला 200 रुपयाचं रोख पारितोषिक शैलेश बोराडे यांच्या वतीने देण्यात येईल. आणि सलग लागोपाठचे 3 षटकार आले तरी सुद्धा 200 रुपयाचं पारितोषिक आहे. क्या बात आहे. म्हणजे दोन्ही बाजूने आपण पाहिलं तर खेळाडूंचे मनोबल या ठिकाणी मनोबल वाढवण्याचा प्रयत्न करतात. खेळाडूंना मोटिवेट करण्याचा प्रयत्न जरूर आमच्या मान्यवरांच्या वतीने होत असताना बॅक टू बॅक 2 विकेट हॅट्रिक बॉल सध्या आपल्याला पाहायला मिळणार. वैभव थेर हा गोलंदाज आहे. राऊंड विकेटने तयार. 5 षटकांचे मॅच आहे. 46 धावांचं संरक्षण करायचं. और टॅप करण्याचा प्रयत्न अंडरबॉक्स स्टाईल आहे. मिड ऑफला आपण पाहतो डायरेक्ट हिट करण्यात आलेला आहे परंतु सॉफ्ट सिग्नल ज्या ठिकाणी अद्यापपर्यंत पंचांचा नॉट आउट झालेला आहे परंतु DRS या ठिकाणी आपण घेऊया लगेचच टीव्ही अंपायरची मदत. वॉर रूम मध्ये आपण जाऊ. टेक्निकल रूम मध्ये आपल्याला ऑफिशियल अपडेटर संदेशजी कंटे या ठिकाणी आपल्याला नक्कीच पाहायला मिळतील आणि ऑफिशियल तिसरे पंच देखील आपला निर्णय लगेचच आमच्यापर्यंत पोहोचवणार आहेत. व्यवस्थित जर बॅट ग्राउंडिंग नसेल तर धाव मिळणार नाहीये. फलंदाज बाद होऊ शकतो आणि जर धाव कंप्लीट असेल तर मात्र पहिली धाव इथे मात्र मिळेल. पाहावं लागणार आहे. अजूनही निर्णय पेंडिंग आहे. विकी भोईर कासगाव ग्रुप ग्रामपंचायतचे उपसरपंच या बातचा आनंद घेत आहेत. अनेक पाहुणे मंडळी या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित आणि आज भावेश गवळी सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. जय हनुमान जोबेली टीमला अगदी आपण पाहतोय सातत्याने त्यामध्ये नेतृत्व करत असतो. यंगस्टर खेळाडूंना करण धुळेच्या संघामध्ये त्यांनी देखील आपलं स्थान पक्क केलेलं आहे. OUT फलंदाज बाद धावबाद परतावा लागणारे केतनला सुद्धा माघारी आणि धक्का दिलाय तिसरा टीम ब्राह्मणदेव भाटाळे संघाला. आता तरी आपण पाहतो टॉप ऑर्डर मधील जे फलंदाज मात्र माघारी परतला एकही धाव आपल्या संघासाठी देऊ शकले नाहीये.
ओपिनियन मध्ये संघनायकाने जरूर सांगितलं भाटाळे संघाच्या की एक सामना ऑलरेडी यांच्या सोबत आमचा झालेला आहे, त्यामध्ये आम्ही पराभूत झालेलो आहोत, परंतु तुमच्याकडे संधी होती आणि आता या संधीचं सोनं तुम्हाला करावं लागणार आहे. सामना अजूनही बॅलन्स आहे. जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाहीये मित्रांनो, परंतु आता गोलंदाजीमध्ये ती दमखम, ती दहशत या बासमध्ये निर्माण केली आहे वैभव थेरने. काय अप्रतिम गोलंदाजी होते. गत वर्षी आपण पाहिलं असेल तर बालकृष्ण दादा मुंडे यांची तब्बल 11 बाईकची जी स्पर्धा आपण पाहिली असेल, जन्मा झोबेली वर्सेस चांदई संघ, अवघ्या 6 चेंडूमध्ये झोबेली टीमला 5 धावांची गरज असताना तो सामना देखील वैभव थेरने थांबवला होता. तोच गोलंदाज आता बॉलिंग ट्रॅक वरती आहे. ओ कट करण्याचा प्रयत्न, संपर्क नाही बॅट अँड बॉलचा. पंचांकडे अशाळभूत नजरेने पाहिलं जरूर, परंतु डॉट बॉल. संघाची धाबत संख्या धावफलकामध्ये अजूनपर्यंत पाहायला मिळालं नाहीये. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. विकेट टेकिंग मेडल षटक या स्पर्धेमध्ये हाताळलं जाईल का, हा देखील एक मोठा प्रश्न. आणि आता अद्यापर्यंत तशी कामगिरी राहिली आहे गोलंदाजी करत असताना वैभव थेरची. बॅटर आपण पाहतो स्ट्रायकरला जयदीप पंकज बॅटर आपण पाहिलं तर सलामीला आलेला हा खेळाडू. डॉट बॉल अक्षरशः डॉमिनेट केले. ब्लँक स्ट्रोक, फुल टॉस बॉल, बेस्ट टायमिंग, झेल घेण्याचा प्रयत्न आणि झेल ड्रॉप. प्रयत्न भरपूर चांगले केले, परंतु शेवटच्या क्षणाला अखेर ही धाव या ठिकाणी जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाला मिळते. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि एका षटकामध्ये 3-1 ही धावत संख्या धाव पुस्तकामध्ये पाहायला मिळते. डीजे अप्रतिम वाखाणण्याजोगी आपल्याला पाहायला मिळालं. प्रभावशाली गोलंदाजी वैभव थेरने अक्षरशः चेंडू नाही तर आगीचे गोळे फेकलेले आहेत या षटकामध्ये. अप्रतिम गोलंदाजी. षटक क्रमांक 2 मध्ये गोलंदाज मंगेश बॉलिंग ट्रॅक वरती येतात. जयशंकर चांदी टीमच्या वतीनं, नरेंद्र दादा गोमारे यांच्या वतीनं टीम चांदई संघाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा येतात. त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत आपण करू या स्पर्धेच्या वतीनं. ते संघाचे पुरस्कर्ते गोलंदाज मंगेश, स्ट्रायकेटला पंकज. पहिला बॉल पंकजचा स्टिअर करण्याचा प्रयत्न, कॉट बिहाइंड, फलंदाज होईल बाद. पंकज देखील बागारी पडतील. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक 4 लागेल बॅटिंग करत असताना जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाला. षटक क्रमांक या ठिकाणी आपण पाहिलं तर सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर शैलेजी बोराडे यांच्या वतीनं आता 200 नाही तर 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल शिवराम फार्म यांच्या वतीनं. जितू माळी येतात बॅटर मैदानावरती. धावत संख्या धावफलकामध्ये अद्यापर्यंत आपल्याला फक्त पाहायला मिळते 1 गडी, त्याही पेक्षा जास्त गमावलेत. पितर म्हणेन 4 फलंदाज या ठिकाणी बाद झालेले आहेत. रोहित बोराडे आम्हाला माहिती देत आहेत. एक चांगले गुणसंख्या लेखक आहेत. षटक क्रमांक 2 मध्ये पिटू मध्ये मंगेशने देखील चांगली कमालीची गोलंदाजी केली. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवली, जशी वैभव थेरने पहिल्या बॉलवरती विकेट मिळवली होती. सध्या आपण पाहतो बॅकफुट वरती जय ब्राह्मणदेव भाटाळे संघ. षटक क्रमांक 2 बारवी निसर्ग ढाब्याच्या एंड कडून हे षटक तुम्हाला पाहायला मिळेल. ओ टॅप करण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतलीकडा पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय, तोपर्यंत एक सिंगल मिळेल. सिंगलने एक स्ट्राइक रोटेट होत असताना संघाची धावत संख्या 2 या अंकावरती पोहोचलेली आहे. चांगली स्पर्धा या विभागामध्ये आपण पाहतोय. खरं तर सरपंच चषक 2025 1 लाख रुपयाची स्पर्धा. सध्या प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहतोय. वन ऑफ द सिरीज साठी 2 व्हीलर बाईक आहे, स्पोर्ट्स TVS कंपनीची बाईक तुम्हाला पाहायला मिळते. ती मात्र आम्हाला देण्यात आली आहे. सन्माननीय
ऍडव्होकेट रोहिदास दादा भंडारी यांच्या वतीनं ऑन साइडला बीच टायमिंग क्षेत्ररक्षक जज करतात, परंतु बॅकएंड एरिया मध्ये हा चेंडू लँड होईल तोपर्यंत मिळतील 2 धावा. थोडे दूर राहिलेत आपण पाहतो क्षेत्ररक्षक नितेश आणि त्याच्या साथीनं विराज, 2 फिल्डर आपल्याला पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षक चांगली कामगिरी करतात, डीप मध्ये प्रोटेक्शन देण्याचं काम त्यांच्या वतीनं चालू आहे. संघाची धावत संख्या अगदी हळूवार पद्धतीने का होईना परंतु पुढे चालली आहे. ब्राह्मणदेव भाटाळे संघाला बनवायच्या 5 षटकामध्ये अवघ्या 46 धावा. 9.20च्या गतीनं या धावा बनवावा लागणार आहेत प्रति षटकामागे, परंतु पहिले षटक अवघ्या 1 धावेचं आलं. त्यानंतर पुन्हा एकदा या षटकामध्ये आपण पाहिलं तर वापसी मिळवली आहे ती मात्र मंगेशने. फक्त आणि फक्त केवळ 3 धावा अवघ्या 4 चेंडूमध्ये त्याने खर्च केलेला आहे. स्टील 2 टू गो. शेवटचे अंतिम 2 बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळतील. शैलेशजी बोराडे यांच्या वतीनं 500 रुपयाचं पारितोषिक आहे. सलग लागोपाठचे 3 षटकार आले तर, कारण आपले न्यूट्रल प्रेक्षक आहेत आणि कुठेतरी खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचा ते प्रयत्न करतायत. हो, चांगला स्ट्रोक खडे खडे आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक या ठिकाणी आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने आलेले आहेत. धाबत पळत हा झेल त्यांनी टिपलेला आहे. आणखीन एक धक्का लागेल जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाला. फलंदाज बाद. तसा मात्र डाव ब्राह्मणदेव भाटाळे संघाचा कोसलत चाललेला आहे. पहिल्या पॉवर प्ले मध्ये आपण पाहिलं तर एकंदरीत 3 विकेट आले. त्यानंतर सेकंड पॉवर प्ले मध्ये 2 विकेट आले, म्हणजे एकंदरीत 5 धक्के दिलेले आहेत टीम जयशंकर चांदे टीमने. शेवटचा अंतिम बॉल स्टील 1 टू गो. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो फक्त आणि फक्त मंगेशने देखील 3च धावा खर्च केल्यात, म्हणजे एकंदरीत धावा धावफलकामध्ये 4. शेवटचा बॉल 46 धावांचं टार्गेट होतं. यावेळी सॉन साइडला चेंडू घरंगळत चाललाय. स्कोर ऑफ द विकेट. चेंडूला वळवलं तर परत एक कंप्लीट झाली. सेकंडचा कॉल आणि 2 धावा जरूर मिळतील. तिसऱ्या धावेचा देखील प्रयत्न होतो आणि आता तिसरी धाव सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होतीये. 3 धावा मिळतील, कारण आता धावा बनवाव्याच लागणार आहे. धावांसाठी संघर्ष तुम्हाला करावा लागणार आहे, कारण या धावा फार महत्वाच्या या बॅच मध्ये. धावा संख्या 3 ने पुढे जाईल. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 7 धावा धावफलकामध्ये येणारे 18 बॉल अजूनही 39 धावांची गरज आहे. प्रति षटकामागे 13.00च्या सरासरीने या धावा बनवाव्या लागणार आहेत. अत्यंत चांगला खेळ सध्या तरी मैदानामध्ये आपण पाहिलं तर पूर्णपणे अधिराज्य गाजवले ते मात्र श्री 11 जयशंकर चांदई टीमने. दोन षटकांचा खेळ समाप्त झालाय. पाण्याची आवश्यकता असेल तर आपण या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक देऊ, अन्यथा तिसऱ्या षटकानंतर ड्रिंक्स ब्रेक दिला जाईल, लक्षात असू द्या. अठरा बॉल आणि 39 धावांची गरज या मॅच मध्ये. 18 बॉल आणि 43 धावांची गरज या मॅच मध्ये. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतो पुन्हा एकदा वैभव थेर, ज्या एंडने पहिले षटक वैभव थेरने हाताळलं होतं आणि आता त्याच एंडने पुन्हा एकदा सज्ज झाला आपल्या सांघिक कोठ्यातील तिसरं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन. स्ट्राइक एंडला बॅटर सज्ज जीतू माळी. अडबा पाटने खेळण्याचा प्रयत्न. शॉट ऑफ गुड लाईन चांगली आहे. स्ट्राइक एंडला आयुष, लॉस्ट स्ट्राइक एंडला जीतू माळी आहे, परंतु ब्लाइंड स्ट्रोक आपण पाहतो आणि आता आणखीन एक डॉट बॉल. प्रत्येक बॉल गणित समीकरण तुम्हाला वेगळं पाहायला मिळते. खरं तर 46 धावांचं टार्गेट होतं. सुरुवातीला 2 पॉवर प्ले मध्ये
अवघ्या 7 धावा खर्च केला गोलंदाजाने, कमालीची गोलंदाजी केली आहे. ओ बॅटची आतली कडा मागे चाललाय, धाव मिळणार नाहीये. आयुषला आपण पाहतोय स्ट्राईक एंडला. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. वैभव थेर ज्याने अवघ्या एका धावेचं षटक हाताळले, तो गोलंदाज सध्या काय कामगिरी करतोय मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट मॅच टेंबिवली वर्सेस विनिंग टीम आपल्याला पाहायला मिळणार आहे. चालू सामन्यातील विजेता संघ सेकंड राऊंडचा पहिला सामना तो होणार आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज वैभव राऊंड विकेटने. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर राहिलेत आणि चेंडू गॅदर करेपर्यंत गुड रनिंग बिटवीन द विकेट, गुड कॉलिंग ऑल्सो. 2 धावा या ठिकाणी मिळणार आहेत. जबरदस्त जबरदस्त गोलंदाजी आहे. खरं तर आपण पाहिलं तर कौतुक करावं तितकं कमी आहे या गोलंदाजाचं. या सत्रामध्ये आपण पाहिलं तर काय गोलंदाजी त्याने केलेली आहे. पहिल्या एका धावेचं षटक, त्यानंतर मंगेशने देखील त्याच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी केली आहे. आणि आता पुन्हा एकदा सांघिक कोट्यातील हे तिसरे षटक हाताळत असताना हो भन्नाट वेग, भन्नाट वेग. वेगाबरोबर गोलंदाजीमध्ये किती नियंत्रण आहे. टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय, तोपर्यंत डॉट बॉल. आयुषला आपण पाहतोय धावा संख्या धावफलकामध्ये 2 ने पुढे गेलेली आहे. ऑलरेडी 9 धावा या धावा पुस्तकावरती आपण पाहतोय. 46 टार्गेट असताना या मॅच मध्ये. हो पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने कव्हर ड्राईव्ह, डीप मध्ये बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक आलेत एक्स्ट्रा कव्हरला, तोपर्यंत 2 धावांचा अवधी फलंदाजाकडे होता. सातत्याने 2 धावा, दुजोरा मात्र लाभतोय बॅटिंग करत असताना ब्राह्मणदेव भाटाळे संघाला. 11 रन्स ऑन द बोर्ड. शांत खेळ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये. काल आपण अनेक सामने रोमहर्षक या ठिकाणी पाहिलेले आहेत, परंतु आज एकही सामना आपल्याला असा पाहायला मिळाला नाहीये जो मात्र शेवटच्या षटकात शेवटच्या बॉल पर्यंत गेलेला. हो चांगला असतो क्षेत्ररक्षक मंगेश आले डाऊन दी बॉल. चांगला झेल त्यांनी टिपलेला आहे. फलंदाज होईल फेल. आणखीन एक फलंदाजाला माघारी परतावा लागणार आहे. जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाला आयुष्य स्वरूपात लागणारा हा 6वा धक्का. क्या बात आहे. धन्यवाद डीजे. 3 षटकांचा खेळ समाप्त झाला आणि या 3 षटकामध्ये धावत संख्या धावफलकामध्ये रोहित आम्हाला सांगतात की संघ बॅकफुट वरती येतो. अर्थातच जय ब्राह्मणदेव भाटाळे संघाने मात्र 6 गडी गमावलेले आहेत आणि संघाची धावत संख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त केवळ 11 धावा आहेत. 12 चेंडूंचा खेळ बॅलन्स आणि 12 चेंडू मध्ये आता विजयासाठी बनवायचे आहेत. एकंदरीत 35 धावा. 12 बॉल आणि 35 धावांची गरज या मॅच मध्ये असणार आहे. गोलंदाज आपण पाहतो षटक क्रमांक 4 मध्ये अतिश.
ओर द विकेटने ओ पहिला बॉल मागे जागा बनवायची होती फटक्यासाठी, परंतु फाईन लेगला आपण पाहतो हा चेंडू ट्राबा झालाय. शतरक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहेत, तोपर्यंत धाव मात्र मिळणार नाही. कदाचित आपण पाहतोय थोडस बॅकफुट वरती हा संघ. जितू माळी सध्या मैदानावरती आहेत आणि भावेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. ब्रह्मदेव भाटाळे संघ नुकताच आपण पाहिलं तर आज दिवसभरामध्ये कामगिरी त्यांची चांगली पाहायला मिळाली नाही असंच म्हणावं लागेल, कारण ऑलरेडी बदलापूरमध्ये एक स्पर्धा चालू आहे. त्या ठिकाणी देखील हा संघ थोडासा बॅकफुट वरती येऊन तो पराभव अगदी त्यांच्या जीवाशी लागला असेल, परंतु या मॅच मध्ये देखील काहीतरी वेगळी स्ट्रॅटर्जी त्यांची होती, परंतु सध्या तरी संघ बॅकफुट वरती दिसतोय. पहिला डॉट त्यानंतर 2 धावा आल्या, 13 धावा धाव फलकामध्ये. चौथं षटक प्रगती पथावरती असताना अवघ्या 13 धावा या धाव फलकामध्ये पाहायला मिळत आहेत. हो चांगला स्ट्रोक, फटक्याची नितांत गरज आहे आणि आता जागा बनवली डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आलेला खणखणीत या इनिंगचा दर्जेदार षटकार. तुम्ही पाहतायत मैदानामध्ये खेळतायत, या धावांची नितांत गरज होती. सुरुवातीला चौकार षटकारांची भाषा तर भाटाळी संघ बोलला असताना तर या मॅच मध्ये समीकरण तुम्हाला भरपूर क्लोज पाहायला मिळाला असतं, परंतु अजूनही वेळ गेलेली नाहीये. 12 बॉल 35 धावांची गरज आहे आणि आता या मॅच मध्ये आपण पाहतो एकंदरीत या षटकामध्ये 8 धावा वसूल केलेल्या आहेत. शेवटचे अंतिम 3 बॉल अतिशवरती आक्रमण करावा लागणार आहे. जर मात्र मोठे फटके हवाई हल्ले केले तर कुठेतरी समीकरण तुम्हाला आणखीन क्लोज पाहायला मिळेल, जवळ आल्यासारखं वाटणार या मॅच मध्ये. ओ भंडाड वेग, प्रचंड वेगवान चेंडू, संपर्क नाही आहे. बॅट आणि बॉलचा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. विवेन जाधव सर, अमित डांगरे सर सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. येणारे 8 बॉल शिल्लक आहेत आणि 27 धावांची गरज. 8 बॉल आणि 27 धावांची गरज सध्या मैदानावरती आहे. चला सांदाई संघाला विनंती आहे जास्त वेळ घेऊ नका, कारण अजून भरपूर मॅचेस आपल्याला मित्रांनो या ठिकाणी कव्हर करायचे आहेत. ओ कलबटप्पाचा बॉल, पुन्हा एकदा बन्नाड बेग, जॉर्क लाईनचा चेंडू आणि एक सिंगल धाव मिळतीये. शांत क्रिकेट. षटकार आल्यानंतर असं म्हटलं होतं की लगेच चौकार षटकार येईल, कुठेतरी या धावसंख्येला कलाटणे देण्याचा प्रयत्न बॅटर जितू माळी करेल, परंतु सध्या आपण पाहतो त्याला देखील थांबवण्यामध्ये यश प्राप्त झालं गोलंदाज आतिशला. शेवटचा अंतिम बॉल, 7 बॉल आणि आता 26 धावांची गरज आहे. अजूनही अगदी आपण पाहिलं तर मॅच मध्ये कमबॅक शिरकाव करते जय ब्रह्मदेव भाटाळे संघ. हो चांगला स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल आणि शेवटच्या बॉलवरती कडवा प्रहार केलाय. बॉल सीमा पार, संघर्षाचा शंखनाद करणारा A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. फलकावती या षटकाराने जर शेवटच्या अंतिम षटकामध्ये 20 धावांचं टार्गेट असणारे इक्वेशन या मॅच मध्ये शिल्लक आहे. सहा बॉल आणि आता 20 धावांची गरज. चला जास्त वेळ घेऊ नका, विनंती राहील. शेवटचा अंतिम स्लॉगरचा षटक आणि आता बाबीच्या बॅट मधून जो षटकार आलेला आहे, पुन्हा एकदा सूत्र हलवले जातात त्या मॅच मध्ये, कारण आता अंतिम षटकामध्ये फक्त आणि फक्त केवळ 20 धावांची गरज आहे. वडा मॅच, जबरदस्त सामना तुम्हाला पाहायला मिळेल.
चला 6 चेंडू 20 धावांची गरज मॅचच्या दिशेने आपण जाणार आहोत. ऑन गोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला जय ब्रह्मानदेव बाटाळे आणि त्यांच्या अगेन्स्ट करणारा संघ श्री 11 जयशंकर चांदई आणि आता शेवटच्या अंतिम षटकामध्ये गोलंदाज रोशन वरती जबाबदारी देण्यात आलेली आहे. कित्येक वेळा आपण या अगोदरच्या अनेक सीझन मध्ये रोशनला पाहिलेलं आहे 12th मॅनच्या भूमिकेत, परंतु सध्या त्याची कामगिरी पाहता मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग मार्क वरती रोशन आलेत आणि शेवटच्या अंतिम षटकात पहिल्या बॉल वरती भव्य स्वागत. जीतू बाळीच्या बॅट मधून देखील बॉल सीमा पार आलेला खणखणीत षटकार. होता कुठे सामना आला कुठे या दरम्यान सन्माननीय संजयजी भोईर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालंय. भव्य षटकार आणि त्यांचंही स्वागत या ठिकाणी करण्यात आलंय. ब्राह्मणदेव बाटाळे संघ अजून या मॅच मध्ये शिरकाव करतोय. 5 बॉल आणि आता विजयासाठी 14 धावांची गरज आहे. सामना संपलेला नाहीये कारण मी अजून जिंकलेलो नाहीये हे सांगतात जय ब्राह्मणदेव बाटाळे संघाचे फलंदाज. रोशन वरती हल्ला बोल पहिल्या बॉल वरती आपण पाहतो भव्य स्वागत करण्यात आलंय. सामना अतिशय क्लोज तुम्हाला पाहायला मिळेल. क्लोज एन्काउंटर आता या मॅच मध्ये आपण पाहणार आहोत. 5 बॉल 14 धावांची गरज. जो संघ जिंकेल तो संघ ज्या ठिकाणी VI11 जय हनुमान टेंबवली संघासोबत खेळणार आहे. सेकंड राऊंडचा पहिला सामना. जय जाटे पुरस्कृत हा संघ आहे. उलटॉस बॉल संपर्क नाही मागे चाललाय. अगदी आपण पाहतो सिंग या स्पर्धेचा मुख्य नियम आहे म्हणजे जिंकायचं असेल ब्राह्मणदेव बाटाळे संघाला या मॅच मध्ये तर या 14 धावा बनवा वास लागणार आहेत. हो आणखीन एक चांगला स्ट्रोक. बॉल जाईल लॉंग ऑनला सीमारेषेच्या बाहेर. लॉंग ऑनला क्लिअर करणारा आणखी एक माइटी हिट बिग बिग लॉंग वे षटकार. या 11 जय झाटे पुरस्कृत जय हनुमान टेंबिवली हा संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये सेकंड राऊंड मध्ये पाहायला मिळेल. परंतु या मॅच मध्ये घडलं काय, सुरुवातीला वैभव थेरचं वर्चस्व होतं परंतु आता मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतं बॅटर सध्या जितू माळीचं वर्चस्व आहे. त्याच्या बॅट मधून आणखीन एक षटकार आलाय आणि या मॅचची पूर्णपणे हवा काढून टाकण्याचा प्रयत्न सध्या तरी चालू आहे मैदानावरती. 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे आणि या 3 बॉल मध्ये विजयासाठी गरज असणार आहे फक्त आणि फक्त 8 धावांची. 3 बॉल 8 धावा. चला टीम मीटिंग नकोय, विनंती राहील टीम चांदई संघाला. पहिला बॉल लपड पहिला षटकाराला, त्यानंतर डॉट बॉल. पुन्हा एकदा गोलंदाजाने डोकं वर काढलं आणि आता फलंदाज जितू माळी. 3 बॉल 8 धावांची गरज आहे. सिंगल डबलला प्राधान्य दिलं जात नाही, त्याला माहिती आहे त्याच्यामध्ये क्षमता आहे. सेकंडला जितू माळी रोशनच्या अगेन्स्ट. ओ आडव्या बॅटने ऑन साइडला आपण पाहतोय डीप मध्ये बॉल चालला. एक सिंगल कंप्लीट झाली आहे. सेकंडचा कॉल दुसऱ्या धावेसाठी पलटलेत, पाहावं लागणार आहे एक्झॅक्टली. या ठिकाणी या मिळतील 2 धावा. कदाचित 1 धाव वाचवता आली असते तर 2 बॉल 7चं समीकरण राहिलं असतं, परंतु आता 2 बॉल 6चं समीकरण आहे. म्हणजे एखाद्या बॉल वरती जर षटकार आला ना तर सामना जिंकू शकेल टीम जय ब्राह्मणदेव बाटाळे संघ. अद्यापर्यंतचा इतिहास राहिलेला आहे 1-0. एका सामन्याची आघाडी चांदई संघाकडे जरूर आहे, परंतु जर हा सामना ब्राह्मणदेव बाटाळे संघाने जिंकला तर 1-1 ची बरोबरी आपल्याला पाहायला मिळणार आहे या सीझन मध्ये. 2 बॉल 6 धावांची गरज. सामना स्पीडअप करायचंय. दोन बॉल 6 धावांची गरज आणि हा सामना जर षटकार मारत बाटाळे संघाने जिंकला
तर आमच्या शैलेजी बोराडे यांच्या वतीनं 200 रुपयाचं पारितोषिक देण्यात येईल. ओव्हर द विकेट गोलंदाज रोशन तयार. 2 बॉल 6ची गरज. जितका दबाव फलंदाजावरती आहे तितका दबाव सध्या गोलंदाजावरती देखील पाहायला मिळतोय. वॉट अ मॅच. जबरदस्त परफॉर्मन्स दोन्ही संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळालाय. चांदई संघाने वर्चस्व गाजवलं जरूर, परंतु आता शेवटच्या अंतिम टप्प्यामध्ये हार मानायला तयार नाहीये टीम ब्राह्मणदेव भाटाळे अँड दिस वेल देन ऑल इज वेल. आज पराभूत झालेला संघ आहे, परंतु आता त्याला मात्र पराभव स्वीकारायचा नाहीये. काय कामगिरी त्याने केली आहे आणि या विजयाचा जल्लोष करत असताना भाटाळे संघाचं पुन्हा एकदा आपण करूया अभिनंदन. वेल प्लेड टीम भाटाळे. The one man army बैस्टर जीतू माळी. शैलेजी बोराडे यांच्या शुभास्ते आपण देणार आहोत मॅन ऑफ द मॅच.